सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न उपासकांना नमो बुद्धाय। सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो। आजची धम्मदेशना विशेष आहे, कारण अनेक श्रद्धावान उपासकांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे या धम्मदेशनेतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। उपासक प्रश्न विचारतात की भंतेजी, मन नेहमी अस्वस्थ राहते, रात्री नीट झोप येत नाही, मनात नेहमी राग येतो, मनातील उत्साह कमी झाला आहे, भंतेजी यावर उपाय सांगा। अनेक श्रद्धावान उपासकांचे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे या धम्मदेशनेच्या माध्यमातून देणार आहोत। तरी ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा, शेवटपर्यंत ऐका। काही प्रश्न असेही आहेत की ज्यामध्ये श्रद्धावान उपासक विचारतात की रात्रीच्या प्रहरी एक झोप होते, नंतर झोप येतच नाही। बरेच उपासक हे सुद्धा विचारतात की मनात खरी शांती प्राप्त होण्यासाठी काय करावे लागेल। घरामध्ये चिडचिडपणा वाढला आहे, लक्ष लागत नाही। अनेक प्रश्न विचारलेले आहेत की या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या धम्मदेशनेमध्ये मिळतील। ही धम्मदेशना त्यांनी श्रवण करावी ज्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत। त्यासोबतच ही धम्मदेशना जे श्रद्धावान उपासक ऐकत आहेत आणि ज्यांनी प्रश्न केलेले आहेत त्या सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो। बऱ्याचदा आपल्याला वाटते की पैसा, पद, प्रतिष्ठा किंवा भौतिक सुखांमुळे शांती मिळेल, पण महाकारुणिक हरत सम्यक संबुद्ध म्हणतात, शांती ही आतून येते, तिचा शोध बाहेर घेऊ नका। शांती न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे तृष्णा। जेव्हा आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावतो तेव्हा मन अस्वस्थ असते। आपण परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी अशी अपेक्षा करतो, जेव्हा ती होत नाही तेव्हा दुःखाचा उगम होतो। आजच्या धावपळीच्या युगामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न मनुष्या समोर आहेत। समोर आलेल्या प्रश्नांचे निराकरण करत असताना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते, अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो। कारण या धावपळीच्या युगामध्ये गरजा जास्त वाढलेल्या आहेत। जेवढ्या गरजा जास्त असतील तेवढी अशांती निर्माण होईल। मनाच्या अशांततेचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे एकतर भूतकाळातील घटनांवरून रडत असते किंवा भविष्य काळातील चिंता करत असते। जेव्हा आपण आपले पूर्ण लक्ष वर्तमान काळात केंद्रित करतो तेव्हा विचारांची गर्दी कमी होते आणि मन शांत होते। दुःख हे अपरिहार्य आहे, पण पीडा ही ऐच्छिक आहे। जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीला विरोध करतो तेव्हा मन अशांत होते, पण जेव्हा आपण हे असेच आहे हे स्वीकारतो तेव्हा मनातील संघर्ष थांबतो आणि
शांती मिळते. मला हेच हवे आहे किंवा असेच व्हायला हवे, ही ओढ मनाला धावायला लावते. जेव्हा आपण अपेक्षांचे ओझे कमी करतो आणि बाह्य गोष्टीवर आपले सुख अवलंबून ठेवणे थांबवतो, तेव्हा मन स्थिर होऊ लागते. ज्या मनात राग, द्वेष, मत्सर असतो, ते मन कधीच शांत राहू शकत नाही. दुसऱ्यांबद्दल मनात प्रेम आणि करुणेची भावना निर्माण झाली की मनातील नकारात्मकतेचा निचरा होतो. मन आणि श्वास यांचा जवळचा संबंध आहे. जेव्हा मन अशांत असते तेव्हा श्वास जलद चालतो. जाणीवपूर्वक दीर्घ आणि संत श्वास घेतल्याने मेंदूला शांत होण्याचे संकेत मिळतात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेली आनापानसती म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणे, ही मन शांत करण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे. मनात येणाऱ्या विचारांशी भांडण्यापेक्षा किंवा त्यात वाहून जाण्यापेक्षा केवळ एका प्रेक्षकाप्रमाणे त्या विचाराकडे पहा. विचार येतात आणि जातात, हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपण विचारांच्या पलीकडे जाऊन शांत होतो. ज्याप्रमाणे गढूळ पाणी शांत ठेवले की माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होते, तसेच मनाला थोडा वेळ स्थिर आणि निवांत सोडले की ते आपोआप शांत होते. मनाची शांती शोधणे हा मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा प्रवास आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी याबद्दल संपूर्ण जीवन आपल्या भिक्खू संघाला आणि उपासकांना सुद्धा संदेश दिलेला आहे. तथागत म्हणतात, शांती ही बाहेर कुठेही नसून ती आपल्या आतच असते. बऱ्याचदा आपल्याला वाटते की पैसा, पद, प्रतिष्ठा किंवा भौतिक सुखांमुळे शांती मिळेल, पण महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, शांती ही आतून येते. तिचा शोध बाहेर घेऊ नका. शांती न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे तृष्णा. जेव्हा आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावतो तेव्हा मन अस्वस्थ असते. आपण परिस्थिती आपल्या मनासारखी व्हावी अशी अपेक्षा करतो. जेव्हा ती होत नाही तेव्हा दुःखाचा उगम होतो. एकदा एका श्रीमंत व्यक्तीने महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना विचारले, माझ्याकडे सर्व काही आहे तरी मी अशांत का? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी उत्तर दिले, तू तुझ्या हातातील मूठ घट्ट आवळून धरले आहेस. त्या उघड आणि देण्याची वृत्ती ठेव, शांती आपोआप येईल. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे व्याकुळ झालेली ईसा गौतमी जेव्हा तथागतांकडे आली तेव्हा त्यांनी तिला अशा घरातून मोहरीचे दाणे आणायला सांगितले जिथे कोणीही मरण पावले नाही. जेव्हा तिला समजले की मृत्यू अटळ आहे तेव्हा तिचे मन शांत झाले. सत्य स्वीकारणे हीच शांतीची पहिली पायरी आहे. केवळ विचार करून शांती मिळत नाही, त्यासाठी काही गोष्टी आचरणात आणाव्या लागतात. त्यामध्ये विपश्यना हा खूप महत्वाचा भाग आहे. शांतीसाठी विपश्यना करणे हे खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे, वर्तमान क्षणात जगणे शिका. मन भूतकाळात रडते किंवा भविष्य काळाची भीती बाळगते. शांती फक्त आतामध्ये आहे. सध्या स्थितीमध्ये काय चालू आहे ही प्राप्त झालेली शांती आहे. भविष्याचा विचार करू नये किंवा भूतकाळात झालेल्या घटनांना स्मरण करू नये. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग
अतिरेक टाळा. न खूप सुख न खूप दुःख. राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार हे मनाचे मळ आहेत. जोपर्यंत हे मनात आहेत तोपर्यंत तिथे शांती नांदू शकत नाही. कोणाबद्दलही मनात राग धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहणे होय. शांत व्हायचे असेल तर इतरांना आणि स्वतःला क्षमा करायला शिका. मौन पाळा. दिवसातून किमान 15-20 मिनिटे शांत बसा. निसर्गाच्या सानिध्यात जा. आपल्याकडे आहे त्याबद्दल आभार माना. कृतज्ञता माना की मला जे प्राप्त झालेले आहे हे कोणामुळे प्राप्त झालेले आहे. सेवाभाव ठेवा. जेव्हा आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणतो तेव्हा आपल्या मनाला एक वेगळीच तृप्ती आणि शांती मिळते. शांती ही एखादी वस्तू नाही की जी विकत घेता येईल. ती एक स्थिती आहे जी अभ्यासाने प्राप्त होते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे समुद्राच्या तळाशी पाणी नेहमी शांत असते, वर कितीही लाटा असल्या तरी, त्याप्रमाणे आपल्या मनाचा तळ शांत ठेवा. मग जगातील कोणतीही वादळे तुम्हाला हलवू शकणार नाहीत. मनाला शांती मिळवण्यासाठी ही सवय लावून ठेवा. आपली दिनचर्या, डेली रूटीन फॉलो करा. सकाळची सुरुवात 5 ते 10 मिनिटे झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईल न बघता अंथरुणावरच 5 मिनिटे शांत बसा. आनापान क्रिया करा. फक्त येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी आहे आणि आज मी प्रत्येक परिस्थिती शांत राहून हाताळण्याचा प्रयत्न करीन. दिवसाच्या कामात जागरूकता ठेवा. जेव्हा कधी तुम्हाला कामाचा ताण वाटेल किंवा राग येईल तेव्हा फक्त 3 खोल श्वास घ्या. यामुळे तुमच्या मेंदूला लगेच शांत होण्यास मदत मिळते. भोजन करताना पूर्ण लक्ष भोजनावर द्या. टीव्ही किंवा मोबाईल बघणे टाळा. हे सुद्धा एक प्रकारचे ध्यानच आहे. रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे दिवसभर घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे कोणाबद्दल मनात राग येत असेल तर तो मनात न ठेवता त्यांना क्षमा करा आणि शांत मनाने झोपा. झोपण्यापूर्वी पुन्हा 5 मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित झाल्यास झोप अतिशय शांत लागते. सुरुवातीला मन भरकटेल, पण हार मानू नका. ज्याप्रमाणे व्यायाम केल्याने शरीर सुदृढ होते, तसेच रोज ध्यान केल्याने मन शांत आणि शक्तिशाली बनते. घाई करू नका. मन शांत होण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला विचार आले तर येऊ द्या. सातत्य ठेवा. 5 मिनिटे का असेना, पण रोज ध्यान साधनेचा सराव करा. दररोजचा हा छोटासा सराव तुम्हाला भविष्यात अखंड मानसिक शांती देईल. या धम्मदेशनेच्या माध्यमातून महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या जीवनात घडलेली एक कथा सांगू इच्छितो. एकदा तथागत भगवान बुद्ध आपल्या काही भिक्खूंसोबत एका गावातून दुसऱ्या गावी पायी प्रवास करत होते. दुपारची वेळ होती आणि ऊन खूप असल्याने सर्वांना तहान लागलेली होती. विश्रांतीसाठी तथागत भगवान बुद्ध एका मोठ्या झाडाखाली थांबले आणि त्यांनी आपल्या प्रिय शिष्याला आनंदाला सांगितले, आनंदा, मागच्या बाजूला आपण एक ओढा ओलांडला होता, तिथून थोडे पाणी घेऊन ये. प्रिय शिष्य आनंदा पात्रासह त्या ओढ्यापाशी जातात, पण
जेव्हा आनंद तिथे पोहोचतात तेव्हा त्यांनी बघितले की काही बैलगाड्या नुकत्याच त्या ओढ्यातून गेल्या होत्या, त्यामुळे ओढ्याचे पाणी पूर्णपणे गढूळ झाले होते. पालापाचोळा आणि चिखल वर आला होता. हे पाणी पिण्यायोग्य नाही. आनंदाने विचार केला की हे गढूळ पाणी, दूषित पाणी भगवंताला पाजले तर भगवंताचे आरोग्य धोक्यात येईल. म्हणून आनंद भिक्खू रिकाम्या हाताने परत आले आणि तथागत भगवान बुद्धांना म्हणाले, भगवान, ते पाणी खूप गढूळ आहे, पिण्यासारखे नाही. आपण थोडे पुढे गेलो तर तेथे दुसरी एखादी नदी मिळेल, तिथून आपण पाणी घेऊ. तथागत भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, नाही, तू परत तिथेच जा आणि पाणी घेऊन ये. आनंद भिक्खूंना आश्चर्य वाटले, पण तथागतांची आज्ञा म्हणून ते पुन्हा तेथे गेले. पाणी अजूनही गढूळच होते. तेव्हा आनंद भिक्खू पुन्हा परत आले. तथागत भगवान बुद्धांनी त्यांना तिसऱ्यांदा तिथेच पाठवले. जेव्हा आनंद भिक्खू तिसऱ्यांदा ओढ्यापाशी पोहोचले तेव्हा ते चकित झाले. तो गढूळ चिखल आणि पालापाचोळा तळाला बसला होता आणि वरचे पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ झाले होते. त्यांनी ते पाणी पात्रात भरले आणि तथागत भगवान बुद्धांकडे घेऊन आले. तथागत बुद्धांनी ते स्वच्छ पाणी पाहिले आणि आनंदाला एक प्रश्न विचारला, आनंदा, तू हे पाणी स्वच्छ करण्यासाठी काही केले का? तेव्हा आनंद भिक्खू म्हणाले, नाही भगवान, मी फक्त वाट पाहिली. तथागत भगवान बुद्ध शांतपणे म्हणाले, अगदी बरोबर. आपल्या मनाचेही तसेच आहे. जेव्हा तुझे मन अशांत असेल, विचारांनी गढूळ झाले असेल, तेव्हा त्याला शांत करण्यासाठी बाहेर धावण्याची गरज नसते. फक्त थोडे शांत बसून त्याला वेळ द्यावा लागतो. ज्याप्रमाणे चिखल आपोआप खाली बसला, तसे तुझे विचारही शांत होतील आणि तुला अंतर्मनातील शांतीचा अनुभव येईल. जेव्हा आपण रागात किंवा तणावात असतो तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी काहीही न करणे आणि फक्त शांत बसणे हाच सर्वात मोठा उपाय असतो. शांती बाहेर नाही. शांती मिळवण्यासाठी जागा बदलण्याची गरज नाही, तर मनाची अवस्था बदलण्याची गरज असते. ज्याप्रमाणे चिखल खाली बसण्यासाठी पाण्याचा प्रवाह स्थिर व्हावा लागतो, तसे मनातील विचारांचा चिखल खाली बसण्यासाठी ध्यान साधना म्हणजे मेडिटेशन आवश्यक आहे. शांती प्राप्त करण्यासाठी ही वाट पाहण्याची आणि स्थिर राहण्याची वृत्ती अंगीकारली पाहिजे. जेव्हा आपण स्थिर राहायला शिकतो तेव्हा आपण परिस्थितीचे गुलाम राहत नाही. आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत काहीतरी करण्याच्या मागे असतो, पण की कधी कधी फक्त असणे पुरेसे असते. येणाऱ्या काळात जेव्हा कधी तुमचे मन अस्वस्थ होईल तेव्हा त्या ओढ्यातील गढूळ पाण्याची आठवण ठेवा. स्वतःला सांगा, आता माझे मन गढूळ झाले आहे, मला फक्त थोडा वेळ शांत बसायचे आहे. म्हणजे हा विचारांचा चिखल आपोआप खाली बसेल. मनाची शांती आणि अहंकार यांचा संबंध सांगणारी एक उत्तम कथा आहे. एकदा दोन बौद्ध भिक्खू
आपल्या प्रवासावर निघाले होते. त्यांच्या नियमानुसार त्यांना कोणत्याही स्त्रीला स्पर्श करण्याची किंवा त्यांच्याशी विनाकारण बोलण्याची मनाई होती. चालता चालता ते एका नदीपाशी आले. पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला खूप पाणी होते. तिथे एक तरुण स्त्री उभी होती. तिला पलीकडच्या काठावर जायचे होते, पण पाण्याचा प्रवाह पाहून ती खूप घाबरली होती. तिने त्या भिक्खूंकडे मदतीची याचना केली. थोरल्या भिक्खूने विचार केला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या स्त्रीला आपल्या खांद्यावर बसवले. नदी पार केली तेव्हा सुखरूप पलीकडे सोडले आणि तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला. त्याशी हे पाहून चक्रावून गेला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले. आपल्या नियमांचे काय? यांनी त्या स्त्रीला स्पर्श कसा केला? तिला खांद्यावर कसे घेतले? दोन्ही भिक्खू पुढे चालत राहिले. 1 तास झाला, 2 तास झाले. धाकटा संन्यासी आतून धुसफुसत होता. तो खूप अस्वस्थ होता आणि अशांत होता. शेवटी त्याला राहावे ना. तो ओरडून म्हणाला की हे भंते, तुम्ही नियम मोडलात. तुम्ही त्या स्त्रीला स्पर्श केला, तिला खांद्यावर घेतले. हे पाप नाही का? थोरले भिक्खू शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, मी तर त्या स्त्रीला 2 तासापूर्वीच नदीच्या काठावर सोडून दिले आहे, पण तू मात्र तिला अजूनही तुझ्या मनाच्या खांद्यावर वाहून नेतो आहेस. म्हणूनच तू अशांत आहेस. आपली अशांती अनेकदा यामुळे असते की एखादी घटना घडून गेलेली असते, पण आपण ती मनात घोळवत राहतो. त्याने मला असे का म्हटले, माझ्यासोबत असे का झाले, हे विचार आपल्या मनाच्या खांद्यावर वाहत असतो. शांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण गोष्टी सोडून द्यायला शिकतो. थोरल्या भिक्खूंचा हेतू फक्त मदत करण्याचा होता, म्हणून तो शांत होता. छोट्या भिक्खूने लक्ष नियमावर आणि दोषावर होते, म्हणून तो अशांत झाला. राग धरून ठेवणे म्हणजे दुसऱ्यावर फेकण्यासाठी गरम कोळसा हातात धरून ठेवण्यासारखे आहे. तो दुसऱ्याला लागेल की नाही माहित नाही, पण तुमचा हात मात्र नक्कीच भासतो. जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला शांत राहायचे आहे, तेव्हा परिस्थिती बदलली नाही तरी आपली बघण्याची दृष्टी बदलते. जे झाले ते होऊन गेले. जे समोर आहे त्यात मी माझे सर्वोत्तम देईन आणि जे माझ्या हातात नाही त्याची मी चिंता करणार नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्हाला तितकी इजा पोचू शकत नाही जितकी तुमचे अनियंत्रित विचार तुम्हाला पोचवतात. तुम्ही खूप शान श्रोते आहात. तुमच्या मनातील ही जिज्ञासा तुम्हाला नक्कीच एका स्थिर आणि आनंदी जीवनाकडे घेऊन जाईल. जगातील लोक अशांत असण्यामागे तथागत भगवान बुद्धांनी खूप सखोल कारणे सांगितलेली आहेत. आजच्या आधुनिक काळात ही कारणे अधिक तीव्र झाली आहेत. लोक अशांत असण्याची प्रमुख कारणे अशी आहेत की महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सांगितले आहे की दुःखाचे मूळ तृष्णेत आहे. आजचा माणूस गरजा पूर्ण करण्यापेक्षा इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. एक गोष्ट मिळाली की दुसरीची ओढ लागते. हे कधीही न संपणारे चक्र माणसाला धावत ठेवते आणि तो आतून अशांत होतो. आजच्या युगात सोशल मीडियामुळे आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांच्या चकचकीत आयुष्याशी करतो. दुसऱ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय नाही, हा विचार माणसाला स्वतःपाशी असलेल्या सुखाचा आनंद घेऊ देत नाही. स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवले की
अर्धी अशांती संपते. लोक वस्तूंवर, व्यक्तींवर आणि आपल्या विचारांवर इतके प्रेम करतात की त्यामध्ये जराही बदल झाला तर ते कोलमडून पडतात. मग अनित्य, अस्थायी आहे हे लोक विसरतात. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकणारी नाही हे न स्वीकारल्यामुळे माणसाचे मन अशांत होते. अज्ञान म्हणजे माहितीचा अभाव नव्हे, तर सत्य न समजणे. आपण शरीराला आणि मनालाच मी समजतो. राग, द्वेष, लोभ हे विकार आपले नुकसान करत आहेत हे समजून न घेणे हेच सर्वात मोठे अज्ञान आहे. मी आणि माझे या अहंकारामुळे जगात संघर्ष निर्माण होतात. जेव्हा आपण दुसऱ्यांचा द्वेष करतो तेव्हा आपण स्वतःच्या मनात अशांतीची बीजे पेरतो. महाकारुणिक हरत सम्यक संबुद्ध म्हणतात, द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, तो प्रेमाने संपतो. ज्याप्रमाणे बाण लागलेल्या माणसाने तो बाण कोणी मारला, तो कोणत्या लाकडाचा आहे हे शोधण्यापेक्षा तो बाण आधी शरीरातून काढून उपचार करणे महत्वाचे असते. तसेच जगातील समस्यांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर काम करणे महत्वाचे आहे. लोक अशांत असण्याचे मुख्य कारण हे आहे की ते शांती बाहेर शोधत आहेत. पैसा, सत्ता, वस्तू, पण शांतीचा मार्ग हा स्वतःच्या आत वळण्याचा आहे. आजची धम्मदेशना सर्वांनी श्रवण केलेली असेल. ज्या ज्या श्रद्धावान उपासकांनी प्रश्न विचारलेत त्या प्रश्नांची सर्व उत्तरे या धम्मदेशनेद्वारे देण्यात आलेली आहेत. अजूनही आपल्याला आपल्या स्वतःच्या मनशांतीसाठी, सुखासाठी ज्ञान आवश्यक असेल तर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी जी आपली अमृत वचने वदलेली आहेत ती सर्व धम्मपदामध्ये आहेत. सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या त्रिपिटकाचा अभ्यास सर्वांनी करायला हवा. ध्यान साधना, विपश्यना या संदर्भात अधिक जाणून घ्यायला पाहिजे. मनाची शांती ही स्वतः प्राप्त करू शकतो इतकी त्या तथागतांच्या ध्यान साधनेत शक्ती आहे. सर्वांनी तथागतांच्या शिलाचे आचरण करून धम्माचे अनुसरण करावे आणि आपली शांती आपणच स्वतः प्राप्त करावी. आजच्या या धम्मदेशनेद्वारे मी सर्व श्रद्धावान उपासक, उपासिका, धम्म बालक आणि बालिका सर्वांसाठी मी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. भवतु सब्ब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य, अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण.